आज दुपारी आम्ही डिसाईड केलं की कुठेतरी फिरायला जाऊया. तर मग लोकेशन डिसाईड नव्हतं होत, तर 2 लोकेशन ऑप्शन होते, इधर बादामीला जाऊ नाही तर गुहागरला जाऊ. तर मग मी सर्च केलं तर ChatGPTने मला असा आन्सर दिला, इफ यू कॅन सस्टेन द हीट तरच तुम्ही बादामीला जा, कारण तिथे आता खूप जास्त हीट असणार आहे. तर मग मी नेक्स्ट ऑप्शन चॉईस केली की आपण गुहागरला जाऊया. आणि नेमकं मी आज सुट्टी पण नव्हती घेतली, तर पटापट 8ची मीटिंग केली आणि आम्ही निघालो या हिशोबाने की बुकिंगची काही गरज नाहीये, बिकॉज ह्यावेळेस आम्ही MSRTCने ट्रॅव्हल करणार होतो आणि त्यात जागा मिळूनच जाते. आणि वी थॉट की 10:30ला पण एक बस आहे. बट आम्ही आलो आणि जस्ट इथे स्वारगेटच्या बस स्टॉपला उतरलो आणि एक बस एक टर्न घेत होती जिथे मला दिसलं गुहागर, आणि आम्ही चढलो. आणि मग त्या दादाने विचारलं ही शेवटची बस आहे का? ते बोलले हो, याच्यानंतर बस नाहीये. देन विचारलं याच्यात सीट्स अवेलेबल आहेत का? तर ट्रॅजेडी अशी तेव्हा आम्हाला बोलले की 2 सीट अधांतरी अवेलेबल आहे, म्हणजे सीट नंबर 15 आणि 16 इथे अजून कोणी आलं नाहीये, बाकी सगळी बस फुल आहे. आणि कात्रज पर्यंत कदाचित आले तर ते येऊ शकता, कारण कात्रज स्टॉप आहे, मग तिथून पुढे नॉनस्टॉप ती जाणार आहे. तर आता स्वारगेट वरून निघालोय, पण कात्रज येऊपर्यंत धक 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 चालू आहे. आणि आय विश गणपती बाप्पा ते 2 लोक येऊच देऊ नको, आणि जर ही ट्रिप आमच्या नशिबात असेल तर ते 2 लोक नक्कीच नाही येणार. गेस 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 आताच कंडक्टर काकांनी मला गुड न्यूज दिली की आपण कात्रज पास केलंय, म्हणजे 1च मिनिट झाला पास करून, आणि ते बोलले 15-16 आलेले नाही, म्हणजे गणपती बाप्पा पावलाय. तर आय होप पुढच्या 5-10 मिनिटापर्यंत ते नको यायला, आणि माझं मन सांगते ते नाही येणार. तर धकाधकीचा लालपरीचा प्रवास करून आम्ही आता पोहोचलो आहोत गुहागरला. सकाळचे 5 वाजले, तर अजून पण सनराईज व्हायला आय थिंक 1 तास तरी लागेल. तर तोपर्यंत काहीतरी चहा पाण्याची व्यवस्था बघावी लागेल. मासोळी विकणारे लोक बसले होते आणि ते आता बसमधून चालले तिकडे समोर. मस्त अशा टोपल्या आहेत त्यांच्या, त्याच्यात मासे आहेत. सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि इथे चहा पण द्यायला कोणीच नाहीये, कारण इथे खूप वर्दळीचं स्थानक नाही येते, त्याच्यामुळे अजून काही चहाची सोय नाही झाली. पण आम्ही रूमची सोय बघतोय की कुठे रूम भेटतो की नाही, त्याचीच आता हे चालू आहे. मग आम्ही बस स्टॉपच्या एक्झॅक्ट समोर एक मानस लॉज आहे, तिथे आमचा रूम घेतलाय. आणि रूम इथे यासाठी सुद्धा घेतलाय का इथून सगळ्या गोष्टी खूप जवळ आहे. जसं आता आम्ही चाललोय, आता मॉर्निंगचे 6 वाजले, 6-6:30, तर आम्ही बीचवर चाललोय सनराईज बघण्यासाठी. सनराईज झालाय ऑलरेडी, बट तरी सकाळच्या थोड्या वाईब्स घेण्यासाठी आम्ही आता चाललोय. आणि इथून जवळ सगळ्या गोष्टी 1-1.5 किलोमीटरच्या अंतरमध्ये. सो आम्हाला हे लोकेशन बेस्ट वाटलंय राहण्यासाठी. तर आता बीचला निघूया दिव्यागर. जर फ्युचरमध्ये असं कुठे वाटलं ना की आपण कुठे येऊन राहावं, जसं मला मसुरी एक खूप फेवरेट लोकेशन आहे, तर मग मी बोलेल की मला कोकणात येऊन राहायला पण खूप आवडेल, कारण एकदम नीरव शांतता, एकदम मस्त वाटते. आत्याच तिथले पण खूप सारे कुत्रे यार आहे बघ, किती छान पपीज आहे. किती छोटा आहे. नको, त्यांची मम्मी राहते जाईल. किती सुंदर आणि एस्थेटिक मंदिर आहे ते. तिथूनच त्याचा नंदी दिसतोय खूप मोठा. येऊ आपण एक काय होत म्हणतो. रूम पासून बस एक्झॅक्ट 100 मीटर आहे. 100 मीटरवर आहे इथला बीच. आणि असं म्हटलं जातं की इथला जो बीच आहे हा सगळ्यात लांब समुद्र किनारा लाभलेला, समुद्रपट्टी लाभलेला ना, तो बीच आहे. अजून काहीच ओपन झालेलं नाही. आय थिंक इथे रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत, बट जस्ट फक्त आम्ही दोघं आणि सूर्य आणि समुद्र एवढंच सगळं. ब्युटिफुल. एवढं सकाळी बीचवर, पण कदाचित आपण पहिल्यांदा येतो आपण. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा. अरे देवा, शूज मध्ये शूज मध्ये माती जाते, कारण मी चुकीचे आउटफिट घालून आली बीचवर.
इथे समोरच एक काइंड ऑफ मिड ओल्ड एज कपल आहे, जे की फोटो सेशन चाललंय त्यांचं. ते मस्त एक चेअर घेऊन आले आणि ते काकांचं मस्त चेअरवर फोटो घेत आहेत समुद्र किनारी. And seems to be very creative at this age. जी वाईब आहे एक नेक्स्ट लेवल आहे. बिकॉज मी इथे बसली आहे, आजूबाजूला नीरव शांतता, कोणीच नाही. एवढ्या मोठ्या बीचवर फक्त 2 ते 3 लोक आहे आणि समोर पूर्ण व्हाईट सँडचा समुद्र आहे आणि ज्या लाटा पण येत आहेत त्या एकदम निळ्या शुभ्र पाण्याच्या आहे. म्हणजे थोडं सुद्धा गंदगी नाही, काहीच नाही. हाच एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. खोल जिथून खालून खेकडे बाहेर येतात. हा छोटा खेकडा इथे एक, येतो आता त्याला वरती येतोय. त्याला कॅप्चर करूयात आपण. उप्स, गेला तो मध्ये. गेला मध्ये. जवळ जा. तिचे पावलं पण दिसतात, दिसले का? हम्म. डॉट 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 बारीक. बघ ना, इथे बीचवर एक सीन दिसतोय आपल्याला की ट्रायंगल मध्ये 3 एजेसचे 3 डिफरंट लोक जे एक्झॅक्टली समोर दिसत आहे, ज्यांचं आयुष्य आता कुठे सुरू होणार आहे. दे आर व्हेरी यंग इन देअर यंग एज. नेक्स्ट त्या साईडला आहेत ते म्हणजे थोडे ओल्ड एजचे पीपल, जे त्यांच्या आयुष्याचं गोल्डन एरा जगताय की सगळं झालंय भाई, सेटल आहे, आता फक्त आयुष्याचे मजे लुटायचे. तिसरे आहे आम्ही, जे आताच सगळं काही सुरू करताय आणि भरपूर काही एक्सप्लोर पण करतायत आणि भरपूर काही अचीव्ह पण करायचंय. आई आपलं फेवरेट फ्रूट इथे दिसते, एकदम थोडी त्याची हाईट वर आहे. नाही तर मी काढायला लावले असते आंबे. इतके आंबे आलेले, बाप रे यार. तरी मी ट्राय करेल, जर एखादं झाड मला खाली दिसलं तर मी नक्कीच सोडेल. बीचचा सकाळचा आनंद घेऊन आम्ही आलो थोडीशी पेटपूजा करायला. तर इथे रस्त्यात लगातार 3 हॉटेल्स दिसतात, जसं मुसाळे, येडेश्वरी आणि अजून एक कुठलं तरी होतं सुरुची. तर आता ते 2 हॉटेल्स तर बंद आहे आणि एक हेच चालू होतं मुसळ. तर आम्ही इथे आलो. ते मला ऍक्च्युली घावन खायचं होतं, पण गॅसची टंचाई असल्यामुळे त्यांनी फक्त 3च पदार्थ ठेवले की पोहे, उपमा आणि शिरा, आणि कोथिंबीर वडे सुद्धा आले वाटतं. तर आम्ही आता सध्या दडपे पोहे ऑर्डर केले. तर ही आली आपली कोथिंबीर वडी. 6 पीस येत आहे एका प्लेटमध्ये. त्याच्याबरोबर काय दिलं? सॉस काय टोमॅटो सॉस. कोथिंबीर वडी एकदम गरम आहे आणि ती एकदम लुसलुशीत आहे, अशी पटकन ओपन हे होते. ते मी टेस्ट केलं. खूप छान. थोडी क्रिस्पी केली नाही. गुहागरची पंचायत समिती इथे दिसली मला आणि आता शोध मोहीम चालू आहे, ती म्हणजे फिशसाठी रेस्टॉरंट शोधायचं. कारण आणि केस मला इथे समोर दिसतंय किनारा, तर जाऊन बघायला लागेल. येस, व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण गोष्टी आहेत इथे. तर मोस्टली मी इथे आली म्हणजे तर फिशच खाणार, माय फेवरेट. तर एवढ्या भागात भरपूर असे व्हेजच रेस्टॉरंट दिसते, पण हे एक नॉनव्हेज असं दिसतंय. आणि किती सुंदर आहे यार, नारळांच्या मध्ये मस्त त्यांनी असं त्यांचं रेस्टॉरंट बनवलंय. आणि मध्ये जाऊन डिसाईड करूया कोणती थाळी घ्यायची. मोस्टली मला पॉपलेट घ्यायचंय, बट विश बघू कुठली अवेलेबल असेल ती सध्या घेऊया. अशी मस्त त्यांनी अरेंजमेंट केली आणि आमचा टेबल इथे आहे एकदम नारळाच्या झाडांच्या समोर.
तर आजही आमची एक वाजता मीटिंग आहे म्हणून आम्ही इथं सुरमई थाली घेतली जे पटकन रेडी होणार आहे. थाली आपली सुरमई थाली, एक तांदळाची भाकरी, सुरमईचे 2 पीस, वा 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 वा, रस्सा, फिश करी, सोलकढी आणि झिंग्यांची चटणी. आता मी हे खाऊन बघते कसं आहे सुरमई. फ्रेश आहे. तळली आहे. सोलकढी टेस्ट आहे. शॅलो फ्राय आणि फ्राय. सोलकढी छान आहे. थोडीशी आंबट आहे पण छान. तर आता आपण आलो आहोत गुहागरमधील एका अतिशय प्राचीन अशा मंदिराला भेट देण्यासाठी. तर हे व्याडेश्वर मंदिर आहे. हे आहे अगदी कलियुगातलं, परशुरामांच्या काळातलं. तर हे वाडेश्वर मंदिर पंचयातन रचनेने बांधलं गेलं आहे. पंचयातन म्हणजे सूर्य, गणपती, देवी आणि विष्णू आणि शंकर या 5 जणांचं मिळून केली गेलेली रचना. तर मुख्य देव हा मध्यभागी असतो, सेंट्रल पोझिशनला, आणि बाकी 4 देव ईशान्य, नैऋत्य, वायव्य आणि आग्नेय या 4 दिशांना स्थित असतात. जेव्हा भगवान परशुरामाने या पृथ्वीची निर्मिती केली तेव्हा बरेच ऋषीमुनी इथे राहायला आले होते आणि त्यातलेच एक ऋषीमुनी होते ते म्हणजे व्याड मुनी. तर त्यांना म्हणजे रोज शंकराची पूजा करता यावी म्हणून त्यांनी स्वतः शिवलिंग तयार केलं आणि तिथे ते शंकराची दररोज नित्यनियमाने पूजा करत होते. कलियुगात या परिसरात इथे सगळीकडे खूप वन होते आणि इथे सांकुरन नावाचा राजा राज्य करत होता आणि त्या राजाचा घोड्यांचा तपेला होता. तर त्या घोड्यांचे जे पिल्लं असतात त्यांना दूध पाजण्यासाठी इथे काही गायी होत्या. त्यातलीच एक गाय होती जिचे नाव होतं कपिला. तर ती गाय नित्यनियमाने एक दगड होता ज्याच्यावर दुधाचा अभिषेक करत असे, म्हणजे तिच्याकडून नकळत तो अभिषेक होत होता. आणि हे नेमकं एका गुराख्याने बघितलं की जी गाय कधीही जास्त दूध देत नाही ती इथे या दगडावर का बरं दुधाचा अभिषेक करते. हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याने त्या गाईला खूप मारलं आणि मारता मारता त्याने तिथे जो दगड होता त्यावर सुद्धा काठीने मारलं आणि जसं त्याने त्याच्यावर काठीने मारलं त्या दगडातून रक्त बाहेर निघालं आणि ते रक्त निघायला म्हणजे जणू व्याडेश्वराने एक प्रचेतना दिली की तिथं त्याचं अस्तित्व आहे. आणि जेव्हा हा सगळा प्रकार राजाला सांगितला गेला आणि तेव्हाच त्याला त्या रात्री असं स्वप्नात सुद्धा आलं की इथे काहीतरी आहे. आणि जेव्हा इथल्या जागेचा मध्ये खोदकाम करण्यात आलं तर खोदकाम केल्यावर इथे भरपूर असे नाग निघाले आणि त्यानंतरच या मंदिराची निर्मिती झाली. आणि व्याड मुनींनी हे मंदिर तेव्हा बांधलेलं होतं म्हणून या मंदिराचं नाव व्याडेश्वर मंदिर आहे. किती विलक्षण सुंदर आहे. गुहागरच्या गल्लीबोळातून आम्ही चाललोय आता कुठल्या मंदिराकडे? दुर्गादेवी टेम्पलकडे चाललोय जे साधारण वाडेश्वर मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथल्या वाईब्स घेत पैदल पैदल हम जा रहे. हे इथे सम्राट गुहागरचं पोलीस स्टेशन आहे जे रत्नागिरी जिल्ह्यात येतं. तर पोलीस स्टेशन पण असं एकदम मस्त कौलारू बिल्डिंग मध्ये बांधलेलं आहे. हे पोलीस क्वार्टर्स दिसतात ते काय त्यांनी लिहिलेलंच आहे. काही पोलीस ठाण्यात मालकीची जागा आहे बट प्रत्येक घरासमोर झाड, सावली आणि शांती. तिथून सुद्धा जायला रस्ता आहे चौपाटीकडे 100 मीटरवर. आयडियली आपलं गाव कसं असावं ते हे गुहागर आपल्याला दाखवून देतं. सरळ रस्ता, त्याच्या आजूबाजूला असणारी झाडं, कौलारू घरं आणि त्याच्या पाठीमागे गेलं की एक विशाल असा समुद्र दिसतो. आणि काय हवं सांगू माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट कोणती आहे? सगळ्यात फेवरेट 2 पावलं चाललं की एक आंब्याचं झाड जे पूर्ण आंब्यांनी भरलेलं आहे आणि लिटरली प्रत्येकाच्या घरात आंब्याचं झाड आहे यार. म्हणजे वाव, काय जीवन आहे.
अगदी त्यांच्या प्रत्येकाच्या अंगणात. हे बघा मी समोर दाखवते. इथे याच्या घराच्या समोर हे एक झाड, इकडे यांच्या घराच्या समोर सुद्धा हे एक झाड. आता पुढे आपण जाऊ तर त्याही घराच्या पुढे एक झाड आहे. म्हणजे घर आणि प्रत्येकाला सेपरेट ज्याचं त्याचं आंब्याचं झाड. आणि रस्त्याने जाता जाताच आम्हाला समोर गुहागर मधली जी शाळा आहे, जी आता सध्या बंद आहे, माझ्या मागे एक्झॅक्ट आहे ती शाळा दिसते. आणि टिपिकल गावाची शाळा, एकदम सुंदर मस्त. ती पण अशी कौलारू रूपात आहे. आणि पुढे त्यांना छोटस असं ग्राउंड आहे. आणि बेस्ट पार्ट समोरच आंब्याचं झाड आहे. का मुलं मधल्या सुट्टीत आले की मार दगड पाड आंबा. आणि शाळेचं जे पटांगण आहे त्याच्या चारी बाजूला नारळाचे झाड, म्हणजे समोर आंब्याचं झाड, मध्ये सुंदर अशी शाळा आणि चारी बाजूला नारळाची झाडं. आणि त्या नारळाच्या झाडांच्या पलीकडे समुद्र. वा, म्हणजे किती मेमोरेबल त्यांचं स्कूल लाईफ असेल. तर जाता जाताच रस्त्यात आपल्याला राटा गणपती म्हणून एक मंदिर लागलंय. तर आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊया तिथे, मग पुढे जाऊया. गणपती बाप्पाला छान सोहळा घातलाय ना मस्त. कोकणाचं आणि गणपती बाप्पा यांचं सुद्धा एक विशेष नातं आहे. म्हणून सगळ्यात मोठा जो गणेशोत्सव साजरा होतो तो कोकणात होतो असंही बोलतात. आणि इथे बाहेर ठिकठिकाणी गणपतीचे मंदिर आहे. त्यातलाच एक हा उर्फटा गणपती बाप्पा, याचं दर्शन घेतलं. आता वाटेत पुढे जाते आणि अजून कोणते मंदिरं दिसतात ते बघूया. आणि ही कोकणातली सुंदर अशी अस्थेटिक घरं. आणि ही सुंदर अशी पिंक कलरची कुठली फुलं? फुलं. कणीर आहे. रस्त्याने येताना आपल्याला दिसले आहेत आणि सुंदर अशी कणीरची फुलं. कणीरची फुलं आहेत ही. त्या एका आजीबाईंनी आम्हाला सांगितलं. आणि फायनली ते गावन आहे म्हणून मी घालून सांगितलं. तर इथे आलं आहे आपलं घावन. त्याच्यासोबत आहे खोबऱ्याची चटणी आणि नारळाची चटणी. तर इथे आम्ही घेतलं घावन चटणी, चहा आणि आंबोळी पण घेतली. बट या मुलीने इतक्या भस्मासुरासारखं तिला खाऊन टाकलं की मी व्हिडिओ घ्यायच्या आत ती संपून गेली होती. आता फक्त उरल्या आहेत त्या प्लेटा. इथे आपण जिथे खाल्लं तिथेच इथं बाहेर अशा सुपाऱ्या वाळतात. आणि ही आपण जी खातो ती ही सुपारी आहे छोटी, मस्त ना. आणि प्रत्येक घरात म्हणजे यांनी इथे वाळा का ठेवल्या. हीच कोकणची आपली सुंदरता. तर इथे एक आहे सुपारीचं झाड. मी पहिल्यांदा बघितलंय. मोठे मोठे पाने आहेत आणि गुच्छांमध्ये सुपारी आल्या. तर हिरव्याच आहेत अजून. याच सुपाऱ्या त्या प्रत्येक ठिकाणी वाळवतात. आपण जे बघितलं त्या. हा, त्यानंतर तिथे बघितल्या त्या वाळवलेल्या सुपाऱ्या होत्या. आणि नंतर त्या फोडून त्याच्यामधून जे निघतं ते जायला म्हणजे एक्सपोर्ट जास्त होतं. एक्सपोर्ट. हे आहे फणसाचं झाड आणि अक्षरशः फणसांचा 5-6 फणस एकाच ठिकाणी आहे. इतकेच म्हणजे किती नैसर्गिक विविधता आहे. बापरे. मागे होते काही पिंक कलरची फुलं. आता हे आहेत अबोली आणि व्हाईट कलर. तर असं खांब दिसेल तुम्हाला रस्त्याच्या कडेला. तिथून सरळ लेफ्ट साईडला यायचं दुर्गादेवी टेम्पल कडे जाण्यासाठी. दोन रस्ते गेले. राईटला एक लेक, राईटला चालायचं. जास्त नाही. पायथ्याला सुंदर धरायला आहे. पायथ्यात आहे. आजची मी माझी व्हिडिओ इथूनच काम करतो. पायऱ्यांचा इथून नाही, पण ती थोड्याशाच नाही. आता व्याडेश्वर पासून 2 किलोमीटर चालत येऊन आपण इथे दुर्गादेवी टेम्पलला आलेलो आहोत. आणि याच्या अगदी बाजूलाच अष्टवणी पण आहे. पण आधी दुर्गादेवी मंदिरात जाऊयात. आणि इथल्या बऱ्याच जे घराणे त्यांचं ही देवी म्हणजे कुलदैवत मानले जाते. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण अशा हिरव्या आजूबाजूला सगळा हिरवागार परिसर. आणि मध्ये मस्त लाल दगडांच्या मध्ये हे दुर्गादेवीचं मंदिर बांधलेलं आहे. इथून मंदिराची एंट्री केल्यावरच मधुर संगीत असं त्यांनी छान आवाजात लावलंय. नॉर्मल
आणि इथेच पुढे जाऊन टेम्पो आहे. आणि मला ही चौकशी करायची की इथे संस्था आहे कुठेतरी राहायचं पण, तर मग आपण ते मध्ये जाऊन विचारूया. मी आल्याबरोबरच पहिलं मंदिर जे लागतं ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. आणि देवकरुणी आमचा पण जोडा लक्ष्मीनारायण सरकार. हीच माझी देवी चरणी प्रार्थना आहे. मग गणरायाचं दर्शन इथे होतं आणि आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन अगदी उजव्या बाजूला दुर्गादेवी माताचं मंदिर आहे. हे दुर्गादेवी मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की परशुरामांच्या काळानंतर म्हणजे आधी असं बोललं जात होतं की जिथून हा बीच आहे म्हणजे सागराच्या रूपाने अनेक लुटेरे गावात येत होते, गावातल्या स्त्रियांना शेतकऱ्यांना त्रास देत होते. तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी देवीने महिषासुरमर्दिनीचं रूप घेतलं आणि तिने त्यांच्याशी लढाई देऊन गावाला अभय मिळवून दिलं. सगळ्या लोकांचं संरक्षण झालं. पण तेव्हाच म्हणजे दुर्गा माता एकाच्या स्वप्नात आली, तिने सांगितलं की माझ्या नाकातली जी नथ आहे ती हरवली आहे आणि ती समुद्राच्या पाण्यात हरवली आणि ती एका रुईमध्ये जाऊन टोचली गेली आहे. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात एंट्री करता तेव्हा एक स्तंभ दिसला आणि त्या ठिकाणी मग ती ठेवली म्हणजे तिथे ती सापडली गेली होती. आणि म्हणून स्तंभ तिथे उभारला आणि त्या रुईच्या फुलांवरती नथ त्यांना भेटली होती. आणि म्हणून नवरात्रामध्ये ती जी आहे ती सगळ्या भक्तांना बघायला मिळते. आणि तसंच एका भक्ताने पूर्ण सोन्याचं काम असलेल्या गालीच्या देवीला म्हणजे गिफ्ट केला होता माझ्या भाषेत. आणि मग तो सुद्धा म्हणजे गालीचा आणि नथ हे दोघंही नवरात्राच्या काळात सर्व भक्तांना बघायला मिळतो. कारण त्यांनी मागे गोशाळा बांधली आहे. तर चला आता आपण गोशाळ्यात जाऊया. इथे मंदिराचीच गोशाळा बांधलेली आणि इथे समोर जे दिसतात हे सगळे वासरं आहे. आणि ते दादा सांगताय की जसं मागे मोठ्या गायी आहे तेच बघायला ते आम्हाला घेऊन जात आहे. ओ बापरे, इथे तर खरंच भरपूर मोठ्या गायी आहे ज्यांना आता वासरं झाले. यांनाच वासरं झाले तिकडे मध्ये पण. अरे बापरे. आणि आता मध्ये पण तिथे दिसतात. हो तिथे आहे. तिथे की- लहान वासरं आणि याच्या आजीच्या काही गाभण आहे. त्या इथे दूध देणारे आहेत. तर बऱ्याचशा सगळ्या आपल्याकडे जन्माला आलेल्याच आहेत. ती आपल्याकडे तिथे झालेली म्हणजे माझ्या घरची आहे. किती छान. तरी जन्माला आलेली आहे. ती आपल्या इथेच झालेली आहे. तिचं नाव आहे वसुधा. वसुधा. या. ही देवणी ही पण माझ्या घरची आहे जन्माला. ये देवणी. ये. काय नाव आहे हिचं? तिचं नाव देवणी. देवणी. हा. सुंदर एकदम. आपल्या भारतातल्या ज्या शीख जाती आहेत पंथ आहेत त्यापैकी हा एक देवणी जातीचा पंथ आहे. अच्छा. त्याची आई देवणी जातीची नाहीये, ही देवणी जातीची धाक आहे. ही गावाला मी जात असताना रस्त्यावरती एक व्यापारी घेऊन चालला होता. 1 वर्षाचं वासरू होतं. अच्छा. तर त्याच्या एकंदरीत वर्णाला लक्षात आलं की हा हिंदू नाहीये. अच्छा. मी थांबवलं, मग चौकशी केली कुठे निघतो काय. हा. मग मालकाला बोलवलं. मालक आल्यानंतर तो म्हणाला असं असं मी 1000 रुपयाला खरेदी केले, बाळगाच नेतोय. म्हणतो तुमचा गोठा कुठे आहे, काय कुठे. मग तो तास पडला गोठा कुठे म्हटल्यानंतर. त्यावेळी त्याच्याकडे 2000 रुपये देऊन 1000 रुपये म्हटलं जास्ती होते, पण तिला आत्ता जास्त पडली. आणि मग तिथून मी माझ्या घरी नेली. घरी गेल्यानंतर मग पुढे माझ्याकडे घरी होती सोमेश्वरला. 2-3 वर्षाची झाली. त्याच्यानंतर मग पहिली मुलगी झालेली ही देवणी तिची. त्याच्यानंतर मुलगा झाला तर त्यानं प्रद्युम्न ठेवलं. त्यानंतर ती जया. अच्छा, म्हणजे हिचे हे हिचे 3 मंत्र वेगळे- आहेत. ओ. ही पार्वती आहे. ही पण एका ठिकाणून खरेदी केलेली आहे. 2 वर्षाची असताना मी घेतली होती. तिथे गोशाळेत. ही गिर जातीची आहे. अच्छा. तिची मुलगी ही काव्या. क्या वाव, त्यांनी नावं पण असे एकदम सुंदर ठेवले सगळ्या गायींचे. काव्या. हिची पण आपली मुलगी वसुधा जी आहे हा. तिचीच पहिली मुलगी आहे. अरे वा, सगळी चांगली. आजी मुलगी आणि नाथ असं आहे. आणि ती आजी मुलगी आणि ती मेरा. टोटल किती गायीचे गाय? आता आपल्याकडे जागेवर त्याचा इथे 24 नग आहेत. 26. आणि सगळे यांचं संवर्धन आपल्या हा याच्यात देवस्थान मार्फत आपण इथे करतो. त्यांचं तारा आणि वैरण सगळं व्यवस्थापन. वेद पाठशाळा इथे आहे देवस्थानची. आणि मला इथे बाहेर हे लहान मुलं दिसले, म्हणजे ते इथे शिकायला वेद येतात. पाठशाळेतले हा गुरुकुल आहे आपलं. अच्छा. वेदाची पाठशाळा आहे देवस्थान संचलित. मी तिथे अध्यापन करतो. हम्म. आणि त्याच्याबरोबर मला हाऊस म्हणून मी पहिल्यापासून गायीचे संगोपन करत आलो. तर मग इथे आता कसं वाढत गेले.
हा ते आपल्याला संगोपन करायचे आहेत. कारण काय इथे आपल्याकडे जागा नाहीये. हा बरोबर. पहिला हा एकच गोठा होता, वाढल्या म्हणून हा मागे गोठा बांधला. तिथे जागा पुरत नाही म्हणून हा आता बाहेर इकडे पण ते काय आहे की आता गुहागर मधल्या शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलं. त्याच्यामुळे वैरणीचा प्रश्न पडतो. आता आपल्याकडे येते ते कोल्हापूर सांगलीवरनं आपण वैरण मागवतो, कडबा कुट्टी वगैरे ते आता तरी सध्या चालू आहे. त्यामुळे उषा उषा ती मोठी बहीण पण आहे सिंधू म्हणून, ती पलीकडच्या गोठ्यात. ती समोर ती सुदर्शना आणि तिची मुलगी बाहेर आहे दिव्या. समोर दिव्य. हा, दिव्या. आम्ही इथे गोशाळेत आलो होतो आणि या गुरुजींनी आम्हाला खूप छान माहिती दिली आणि जवळजवळ 11 वर्ष झाले ते ही गोशाळेचं जतन करतायत आणि जवळजवळ 23 गायी त्यांनी सांभाळल्या आणि भरपूर अशा गायी कोणाकडे सांभाळायला सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यांनी सगळ्या गायींची माहिती म्हणजे एक फॅमिली म्हणून त्यांनी जपलेलं आहे सगळं. खूपच छान अनुभव होतो इथे. आता खाण्यासाठी इथे आपण शोधत शोधत एक रेस्टॉरंटला आलो आहे. ते आहे अन्नपूर्णा रेस्टॉरंट आणि आपण ह्या साईडच्या टेबलवर बसू. तर आता आपण आलो आहोत इथं अन्नपूर्णा थाळी, जिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. इथे मी डिसाईड जसं केलं होतं पॉपलेट खाणार होतो, बट इथे आल्यावर ते बोलले की इथली ही स्पेशल सौंदाळी थाळी म्हणजे लोकल फिश मिळतो इथं सौंदाळी नावाचा. जसं आपल्या इथे बांगडा असतो त्याचप्रमाणे इथे असतो, पण जसं बांगड्याची साईज मोठी आहे तशी सौंदाळ्याची साईज छोटी असते. तर हे बघा इथे असे 2 सौंदाळे, सोलकढी, रस्सा, भाकरी आणि भात अशी पूर्ण थाळी आहे. रात्रीचं 8:30 झाले तर जेवण एकदम ऑन टाइम झालं, एकदमच खास टाइम मध्ये. खरं तर जेवण ह्याच वेळेला व्हायला पाहिजे, बट रोज ते पॉसिबल होत नाही. आज आयतं मिळालं, आवडीचं मिळालं म्हणून एकदम टाइमवर जेवण झालंय. तर रूमवर जाण्याआधी आता आपण बस स्टॉपला जाऊ. उद्याच्या बसेसचा टायमिंग काय तो चेक करू आणि मग त्याच्या समोरच आमचं हॉटेल आहे, मग आम्ही रूमवर जाऊ शकतो. येस.